घरून फोन, घरातला फोन करून. अच्छा. सुंदर दिसतो कधी. पाहुणे खूप असतं भावाने. पन्नी है पहले वीडियो में दिखा है. भाग्यवान आहे तू, आता काय तुला द्यायची गरज नाही. गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे नवऱ्याला ओवाळण्यापासून. तर काल लक्ष्मीपूजन झाले. आता आजचा आणि कालचा लक्ष्मीपूजनानंतरचा व्लॉग आणि भाऊबीजचा व्लॉग हे दोन्ही एकत्र येणार आहेत. कारण भाऊबीजसाठी मी गावी गेली होती आणि मला एडिटिंगसाठी खरंच टाईम नाही मिळाला. तुम्हाला या व्लॉगमध्ये ते सगळं दिसेलच की मी काय काय गमती जमती केल्यात. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला दिसणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि नो फिल्टर फॅमिली, काय करतो आम्ही भेटल्यानंतर सगळं तुम्हाला दिसणार आहे. तर व्लॉग तुम्ही पूर्ण बघायचा आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की कशी वाटली तुम्हाला माझी फॅमिली आणि माझं गाव. चला तर मग. पाडव्याची ओवाळणी करताना शौर्य धनंजयला पाटावरती बसूनच देत नव्हता. तो सारखं म्हणत होता की मला काजू कतली दे आणि मलाच ओवाळ. आणि त्याला मी 3-4 वेळा ओवाळल्यानंतरही त्याचं मन भरत नव्हतं. आणि धनंजयने त्याला 2-3 वेळेस उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची काय ती गंमत जम्मत संपतच नव्हती. म्हटलं चला त्याला खेळू देत. आणि मग त्याचा डोळा चुकवून आम्ही शेवटी मग धनंजयला पाटावरती बसवलं आणि मग ओवाळायला घेतलं. हे करता करताच आमचे 11 वाजून गेले होते. तर मग धनंजयला मी ओवाळलं. आता पाडव्याला त्याने मला काय गिफ्ट दिलं आहे तर खरं तर आम्ही झुडिओमध्ये जेव्हा शॉपिंगला गेलो होतो तेव्हा धनंजयने मला 5-6 हजारचे जवळजवळ कपडे घेतले. म्हणजे सगळ्यांना कपडे घेतले. त्यामध्ये मलाही 3-4 कुर्तीज घेतल्या. ते पैसे त्याने दिले होते. आणि आत्ताही ओवाळताना त्याने मला काही पैसे दिले. खरं तर आमचं दोघांना एकमेकांना गिफ्ट देणं काय असतं माहिती का? आम्ही नेहमी ॲनिव्हर्सरी असू दे, बर्थडे असू दे किंवा असं पाडवा वगैरे जेव्हा गिफ्ट देण्याची वेळ येते ना, आम्ही दोघांनी ठरवलं आहे की एकमेकांच्या अकाउंटवरती काही अमाऊंट आम्ही सेंड करायची आणि ती अमाऊंट आम्ही शेअर मार्केट आणि जे काही SIPs वगैरे आहे त्याच्यामध्ये गुंतवतो आपल्या भविष्यासाठी. आणि ही सवय मला धनंजयने लावली आहे. म्हणजे याच्यामधून सेविंग करणंही होतं आणि एकमेकांना गिफ्ट दिल्याचा आनंदही. बाकी तर रोजच दिवाळी असते आजकाल, त्यामुळे वस्तू आपण घेतच असतो. पण असं सेविंग करणं या निमित्ताने आम्हाला दोघांना खूप आवडतं आणि आम्ही ते आवर्जून करतो. आणि खरंच अशी सवय आपण लावली पाहिजे. कारण नात्यामध्ये मिळून जेव्हा तुम्ही फायनान्स मॅनेजमेंट करता तेव्हा तुम्ही तुमच्या फायनान्स गोलला खूप लवकर पूर्ण करता. सूर्य खाली खेळायला गेल्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या कचरा उचलणाऱ्या ताई येतात त्यांना मी घरी बोलावलं होतं फराळासाठी. आणि काही माझ्या कॅपॅसिटीनुसार मी त्यांच्यासाठी काही गोष्टी केल्या आणि आय होप की त्या त्यांना आवडल्या असतील. त्यांची ओटी भरली. आणि मी क्रिस्टल विकते तर मग क्रिस्टलसुद्धा त्यांना मी दिले. आता खरं तर यांना खरंच खूप स्ट्रेस असतो, शारीरिक त्रास असतो, मानसिक त्रास असतो. आणि या दिवाळीला मला त्यांना क्रिस्टल देताना खरंच खूप आनंद होत होता की मी काहीतरी अशी गोष्ट देत आहे जे ते रोज वापरू शकतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळेल. आणि त्यांनाही ते खूप आवडलं.
ओटी भरून घेतल्यानंतर मग त्यांच्या पाया पडले आणि दरवर्षी मी त्यांना असं घरी बोलावत असते. त्यांना विचारूनच मी हा व्हिडिओ काढला आणि त्या इतक्या लाजत होत्या की म्हणजे ना त्या घरी आल्या की बोलतात, खाली बसू का ताई, तुम्ही पाया नका पडू. पण खरं सांगू, हे सगळं केल्याचं काहीतरी एक वेगळंच समाधान असतं, कारण आपण समाजाचे काहीतरी देणे आहोत आणि आपण जे काही कमवतो त्यातला 1% जरी आपण या लोकांसाठी केलं ना, खूप आहे आशीर्वाद, खूप. तर ते लोक गेल्यानंतर मी लगेचच ऑर्डर पॅक करायला घेतली. गावी निघायचं होतं आम्हाला आणि खूप पोटलीची ऑर्डर होती. लक्ष्मी पोटलीची ॲडव्हर्टाईजमेंट केलेली मी, जी मागच्या वर्षी मी बनवली होती आणि घरामध्ये ती ठेवल्यानंतर मला खूप सकारात्मक बदल दिसून आले. म्हणजे मी मागच्या दिवाळीला जी लक्ष्मी पोटली बनवली ती तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर जानेवारीमध्ये माझा हिलिंगचा बिझनेस चालू झाला आणि हा हिलिंगचा बिझनेस चालू झाल्यानंतर कशाचीच कमी नाही आहे. त्यामुळे मी ही पोटली सर्वांना विचारलं की तुम्हाला आवडेल का घ्यायला, आणि त्यांनी खरंच इतक्या ऑर्डर प्लेस केल्या. त्याच पोटल्या इथे मी पॅक करत आहे, कारण गावी जाण्या अगोदर त्या डिस्पॅच झाल्या पाहिजे आणि सर्व माझे क्लायंट खूप आतुरतेने वाट बघत आहेत की पोटली कधी त्यांना रिसीव होईल. म्हणून मला असं वाटतं की काहीतरी माणसाने जमेल तसं काहीतरी असं करावं ज्याच्यामुळे ना दुसऱ्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. बाकी आयुष्य तर चालूच राहतं, काम तर सगळ्यांनाच आहे, काम करणं काही चुकणार आहे का? मेहनत केल्याशिवाय तर काहीच मिळणार नाही आहे. लक्ष्मी हवी आहे तर मेहनत तर करायचीच आहे, पण आशीर्वाद हवे आहे. तर असं कोणतं तरी काम करायचं आहे ज्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतील. त्यानंतर आम्ही गावी निघालो संध्याकाळी 6-7 वाजता जेमतेम, आणि खूप रात्र झाली आम्हाला पोचता पोचता. 10-10:30 वाजले आणि घरी गेल्यानंतर झोपलो. वाटेतच आम्ही जेवण करून गेलो होतो एका छानशा हॉटेलमध्ये. त्या हॉटेलचाही रिव्ह्यू लवकरच देऊ. आणि मग पहाटे मी 5च्या दरम्यान उठले आणि तुम्हाला काकड आरतीचा आवाज येत असेल कदाचित या व्हिडिओमध्ये. उठल्यानंतर म्हटलं पटकन एडिटिंग करून घेते, आजचा व्लॉग चुकवायचा नाही. आता व्लॉग एडिट करणे म्हणजे 1 ते 1.5 तास सहज निघून जातो आणि माझ्या आवाजाने पाठोपाठ लगेचच शौर्यसुद्धा उठला आणि मग काय, व्लॉग एडिटिंगचं सगळं माझं काम तसंच राहिलं. चला नाही हो, आपल्या ट्रॅक्टरला हात लावायचा फक्त. चालू करणार आहे. त्या आजींना गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. हो का, माझा फोटो काढ मम्मा. तुझा फोटो काढू लांबून काय लांबून. सुंदर दिसतोय बेबी. गाडी तुला फक्त वागू. गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो आहोत भाऊबीजसाठी गावी. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही काल रात्रीच आलो. रात्री 10 वाजले. कोणाशी बोलते तू? मी आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्स सोबत बोलतीये. हॅलो करा सगळ्यांना. हॅलो. हॅलो. तुम्ही आमचे व्लॉग्स बघता का? बॉस बस काका. बॉक्स नाही, व्लॉग्स. लक्ष. तुम्ही आमच्या व्लॉग्सला खूप खूप प्रेम द्या. लक्षला खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा. मी तो केलाय. अरे सबस्क्राईब करा पण बोलायचे. मी तो मग ते सबस्क्राईब नाही करणार. हे एक कोणते झाले? ते आंब्याच्या झाडे. थांबा. सो आम्ही आलेलो आहोत गावाला आणि शौर्य सकाळी 6:30लाच उठलेला आहे. आता 7 वाजत आले. सूर्य उगवलेला आहे आणि मी तर 5 वाजता उठले. तुम्हाला क्लिप तर दाखवलीच अगोदर. असं काम चालू आहे झाडाला ठोकण्याचं
आता हा जो झाडू आहे हा शौर्य रात्री घेऊन झोपला होता आणि शौर्याचं हे आवडीचं काम आहे. गावाला आला की खराटा, घरातला झाडू, अशी शिरई घेऊन घरभर झाडायचं, अंगण झाडायचं, अंगणाच्या पुढे जो रस्ता आहे तो पण झाडायचा. आणि त्याला इतकं आवडतं झाडायला की तो आमच्या इथे पण म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये जे क्लब हाऊस आहे तिथे पण जे खराटे असतात, झाडू असतात ते पण घेऊन झाडतो. घरामध्ये तर तुम्ही पाहतातच. आणि लिटरली तो घेऊन झोपला होता हे. आता हे आम्ही सोबत घेऊन आलो इथे राऊंड मारायला सुद्धा. तर त्याला इतकं आवडतं. तुला झाडू मारायला आवडतं बेटा? असं केल्यावरती कॅमेराला मम्माने केलं असं. असं करू, असं केलं. कुठून केलं तू? ऑटोमॅटिक झालं ते. मी पण ऑटोमॅटिक. ओके. तर इतका वेळ मी त्याच्यापासून लपवून करत होते कॅमेरामध्ये शूट आणि शेवटी त्याला कळालंच आहे की कॅमेरामध्ये मी शूट करते. त्यानंतर आम्ही धनंजयच्या एक आत्या आहेत, गिरवली गावामध्ये राहतात त्यांच्या घरी आलो. त्यांनी मासवडीचा बेत केलेला. त्यांच्या घरी सगळेजण येतात भाऊबीजला, म्हणजे त्यांच्या नणंद, भाऊजाई सगळेजण. आणि त्या सगळ्यांचा स्वयंपाक त्या चुलीवरती करत होत्या. मी आत्यांना विचारून त्यांची व्हिडिओ शूट करायला घेतली. त्यांना विचारलं तुम्हाला आवडेल का? हो म्हणाल्या. आणि इतक्या छान आहेत ना त्या आत्या. कधी पण म्हणजे त्यांच्या घरी गेलं की त्या उपाशी पोटी पाठवणार नाही. आणि इतक्या म्हणजे क्रिएटिव्ह आहेत ना त्या, की काही ना काही करत असतात. तुम्ही त्यांच्या घरामध्ये बघितलं ना, काही ना काही क्रिएटिव्ह त्यांचं चालूच असतं. त्या धूपसुद्धा घरी बनवतात. आणि मी त्यांना मागे म्हणालेली की आत्या आपण धूप अगरबत्तीचा बिझनेस चालू करूया. त्यांच्या शेतामध्ये 600 आंब्याची झाडं आहेत. कधी योग आला तर नक्की त्याचं पण व्हिडिओ शूट करेल मी. ॲक्च्युली आम्हाला खूप लवकर निघायचं होतं. आत्याला मी सांगितलं की मला घरी पण जायचं आहे, घरी पण भाऊबीज बाकी आहे, आम्ही निघतो. नाश्ता करून आलेलोच आहोत चपाती भाजीचा. तरी पण आत्या नाही, एक भाकरी खाऊनच जायची, किती वेळ लागतो आहे असं म्हणून त्यांनी गरमागरम भाकरी लगेचच चुलीवरती बनवल्या आणि मस्त पोटभर जेवण केलं. आणि खूप टेस्टी स्वादिष्ट जेवण बनवलेलं. शौर्य इथे गॅलरीत बांधायला लावतो त्यांनी त्यांच्या नातवंडांसाठी झोपाळा बांधलाय, त्याच्यावरती खेळला. त्या लहान मुलांच्या सायकल, ट्रॅक्टर खूप आवडतो. गावी आला की ट्रॅक्टर म्हणजे त्याचा जीव की प्राण. जिथे ट्रॅक्टर दिसणार तिथे शौर्य थांबणार आणि ट्रॅक्टर चालवणार. तर ट्रॅक्टरचीही त्यांनी खूप मजा घेतली. हॅलो, आम्ही आता चाललो आहोत भाऊबीज करायला. दीदीला गिफ्ट घेऊन चाललो. गिरवलीवरून निघाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो डिंबेला. डिंबेला माझ्या मोठ्या नणंद असतात, म्हणजे त्यांचं सासर आहे. खूप सुंदर गाव ते. मी पहिल्यांदाच चालले आहे लग्नानंतर त्यांच्या घरी. सुंदर धरण सुद्धा आहे, डिंबे धरण ना, डिंबे धरण आहे इथे. तुम्हाला दाखवते, समोरच आलेलं आहे. आता सध्या तिथे पाणी नाहीये. पाणी आहे पण ते सोडलं नाहीये असं. पाणी आहे म्हणजे धरणाचे पाणी थोडे दरवाजे भरल्यावर ओव्हरफ्लो झाल्यावर सोडतात ना. अरे म्हणजे मला म्हणायचं होतं पावसाळ्यामध्ये जास्ती हे असतं ना. हा, मग पावसाळ्यात धरण भरल्यावर सोडतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये लोक येतात. डिंबे हे गाव भीमाशंकर रोडलाच आहे. आमचं गाव धोंडमाळ आहे आणि धोंडमाळच्या इथूनच भीमाशंकरसाठी रोड गेलेला आहे. आणि त्यावेळेला एकच गाडी जाते. दुसरी गाडी जर येत असेल तर हॉर्न वाजवायला लागतो. दुसऱ्या गाडीला जाऊन द्यायचं असेल तर रिव्हर्स यायला लागतं. 4 व्हीलरचे असे प्रॉब्लेम आहेत. इकडे हा खाली रस्ता जो जातोय
इकडे घर आहे, आम्ही गाडी वरती लावली आहे. आता आपण नाही इथून 2 रस्ते खालून पण येते, खालून आणले असले गाडी मोठी गाडी आहे इथून ट्रेन वापायला लागली असती काय इथून बरोबर आली असती गाडी. किती वेळ लागतो? 5 मिनिटं. हा 5 मिनिटं वरती जाऊन देतात का तिथं? हा वरती जाऊन देतात. कुठे इथून धरण दिसतंय. इथून असं गेलं ना उचलून घे त्याला. दादा उचलून नाही घेत. दादा जेवण गेले का? हे दोघे माझ्या मोठ्या नंदेची बाळं आहेत आणि ज्याने शौर्यला उचलून घेतला आहे त्याचं नाव श्रेयस आहे. आणि तो सगळ्यांना इतका जीव लावतो ना, म्हणजे तो असला ना की काहीच टेन्शन नसतं आणि खूप जीव लावतो सगळ्यांना. म्हणजे मलाच नाही मामी म्हणून प्रत्येकाला जीव लावतो तो. धनंजयच्या आत्या बहिणी सगळ्यांचं भाऊबीज झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. जेमतेम 5 वाजले होते संध्याकाळचे निघण्यासाठी. आणि आता आतुरता लागलेली माझ्या भाऊबीजची. धनंजयचं कुटुंब खूप मोठं आहे. सगळे एकत्रच जमले ना तर घरातले 100 लोक होतील इतकं मोठं आहे. आणि त्यात धनंजय सगळ्यात मोठा. त्यामुळे आम्ही दर रक्षाबंधन आणि भाऊबीजला अगोदर धनंजयचं करून घेतो आणि त्यानंतर मग माझ्या घरी जात असतो. कारण सगळ्यांची भेट होते आणि खूप मज्जा येते जेव्हा सगळे एकत्र येतात. आता तुम्हाला माझी फॅमिली दिसणार आहे. नो फिल्टर जे आहे ते दिसणार आहे. चालू केलंय तू? अरे थांब ना ताई. आम्ही 4 भावंड आहोत. हा माझ्या पाठचा आहे आणि त्याच्यानंतर श्रेयस आणि ही माझी मोठी बहीण आहे आणि मी 2 नंबरची आहे. ताईसोबत ताईच्या नणंद पण आल्या होत्या आणि त्यांची 2 बाळं. त्यामुळे खूपच घरामध्ये धम्माल चालू होती. सगळा गोंधळ मुलांचा. आणि दिवसभर प्रवास करून खूप थकलो होतो. त्यामुळे जेवण बाहेर करण्याचाच आम्ही प्लॅन केला. कारण घरी पावभाजी बनवण्याचा प्लॅन होता माझा, पण इतकं थकायला झालेलं. घरी आल्यावर फक्त आंघोळ केली, झाडू मारला आणि ते आले. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे पर्पल ड्रेसमध्ये. तिला आम्ही माऊ बोलतो. तिचं खरं नाव श्रीषा आहे. जसा श्रेयस सगळ्यांना जीव लावतो तशी इकडून माझ्या माहेरकडून माऊ आमची सगळ्यांना जीव लावते. तिचं सगळ्यांवरती लक्ष असतं. तर सगळ्या लहान मुलांना इथे तीच मार्गदर्शन करत आहे काय करायचं. परत पाया पडा. त्याला द्या. बेबी घ्या गिफ्ट. थँक्यू बोला. आमचं बघण्यामध्ये इकडे बघ. हे तुम्हाला बँकेत घेऊन उद्याच्या ब्लॉग मध्ये. विदाउट एडिटिंग. येते उद्याच याच्यात टाकणार आहे तू. ताई पहिलेच दोन थायलंडची नोटे मागे गेले का कधी? मग काय आलं ते काढू नको. हे फोन विकून येईल ना. बसायला अरे दादा माहिती तुझी हाईट असते. ऍडजस्ट करू करा का? माऊने काय केलं? माऊने बघ मागे काय केलं माहितीये. कपडे. ओ मॅडम रोललं नाही केलंय. रोललं करून आता स्वतः चिटकले. 3 चिटकले. भाग्यवान आहे तू. आता काय तुला द्यायची गरज नाही. फोन दिला तेवढं झाला मला. व्हिडिओ नंतर
कट असं केलं की फोन रिटर्न. अरे तुझी मान कट झाली व्हिडिओ मध्ये. श्वेता धनमाइस्टे. अरे तर जोडलंच नाही. आपको दिक्कत दरताई पकड. काय नाही असं पकडतो दिसतं ना त्याच्यामध्ये. काय ते चालू आहे. चार्जिंग नाही केली तू? सकाळपासून वापरतो. 4K मध्ये नाही 1030 आहे. सेटिंग केली तरी लाईटी लावल्या ना. इकडची नाही लावली आहे माझं. दिवसाचा पण व्हिडिओ टाकतो. एवढं आता बघ जर तांदूळ 3 चिटकले तर जेवण कॅन्सल. एक ऑलरेडी पहिलेचे पोस्ट बघ 3च लागले बरोबर. 3च लागले. पाडलेच मुद्दा. 3 ने काय होतंय? अरे 1 रुपयाचा कॉइन ठेवायचा राहिला. भाई भाऊबीज आहे, रक्षाबंधन नाही. तो मनात ठेवला. गिफ्ट करे ठेवते. भाऊबीज आहे, रक्षाबंधन नाही. ए द्यायचं असतं भावाने. फिर से पैसे मत रक्षाबंधन पण द्यायचं. कल ही दिए हो. रक्षाबंधनला ती भाऊ कल ही दिए ते वही आज. जीपे कायरर आ रहा है मेरा. मैं तो जीपे का स्क्रीनशॉट भेज दूंगी तुम्हें. स्कैनर मेरा इतने हो गए कि अभी गिफ्ट नहीं मांगना. किराए का कपड़ा लाया है, स्कैनर पीछे लगाया है. ये सुपर येतो ये. ए बाळा बस जा लवकर. इकडे 2 वाक्य तू बोल. माझ्या मम्मीला त्रास नको देऊ. ऍक्टिंग करता का व्हिडिओ साठी? आय लव्ह यू गाईज. ए झालं ना उठ ना. झालं? तुला काय वाटलं काय भेटणार नाही? चला जेवायला भेटणार तेच काय सांगतो. देणार नाही तर मी पण काय देणार नाही. मी थांबता येईल. आले म्हणजे आपण ते नाही आलेल्यांना पण सांगा. सेम वाक्य. तुझे तर या महिन्यात जास्तच झाले. तू आधी तेच दे मला. ताई हे घे तुझं गिफ्ट आहे काही. कॅमेरा के लिए सब कुछ है. बघा मला नाही देत पण माझं पोर बसले मांडीवर त्याची तरी दया करा. नशीब नंतर बसलं. मला प्रॉब्लेम आला असता. 3 तांदूळ चिटकले की जेवण कॅन्सल. 2 बाळा. 2 ते पण दुसरीकडे लागले टिक्क्यावर नाही. ए जरा 2 तांदूळ तुमच्या पोराला पण चिटकवा. कधीच्या आशेने बघतोय तांदूळ. लवकर जॉब लागो. सगळा पगार माझ्या नावावर देऊ. हा इकडे माऊ काहीतरी झालं. आता माझा टर्न. स्पेशल बा डेलीचं तुझं काय? काय हे धर. अच्छा मला वाटलं तू बसायला चाललीस. जर माझा व्हिडिओ वाकडा तिकडे कमेंटच करणार डायरेक्ट. कमेंट करणार आहेत त्या झाडावर. Like, share तुम्ही करा. सॉरी इकडे वरती बघून बोलायचं आहे. हो हा ते डोळे मग हे होतात. कमेंट ते करणार आहे. लाईक शेअर तुम्ही करा. सबस्क्राईब करा. का? एक सबस्क्रायबर आलेले. सबस्क्राईब नाही आमचे केलं? नवीन सबस्क्रायबर. आमचे नवीन सबस्क्रायबर. 5 मामा ताई. 500 रुपये. माऊ हातमध्ये ये तो मेरा पन्नी है. पहले वीडियो में दिखा है. ओके टाटा बाय. इकडे या स्थळी जबरदस्तीच्या पाया पडण्यात येत आहे. प्रेशराईज करून आम्हाला पाया पडायला लावत आहेत. या मी पाया पडता पडता फोन किती तिचा चोरी झाला माहिती तुला? घरून फोन घरातला फोन चोरी झाला. अच्छा मग आता नवीन चोर घर काय. त्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो आणि व्लॉग एंड केला. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.